हे बघ, शर्यत माझा जीव आहे आणि आयुष्यभर राहणार. तू कोण मला सांगणारी शर्यत करू नको म्हणून? मी करणार, कारण तुझ्यापेक्षा आहे ना माझा बैलावर जास्त जीव आहे. मग आयुष्यभर तू हेच कर, बैल विकत घे आणि त्यांना पळव आणि असाच बिकारी राहा. काय मिळतं रे हे बैल पळून? आनंद मिळतो, मन समाधान होतं आणि हजारो लोकांसोबत स्पर्धा करायचा चान्स मिळतो. पैसे मिळतात का? अरे सगळं जग आज पैशावर चाललंय. हे बघ, आपले लग्न पण तेव्हाच होणार जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील. पैसा मिळावा म्हणून मी शर्यत करतच नाही आणि माझ्या बैलाची किंमत पैशामध्ये कोणीच करू शकत नाही. अरे पण बक्षीस तर मिळतच ना. ते फक्त बक्षीस नसतं ग, आत्ताची परिस्थिती बदलण्याची पहिली पायरी असते आणि एक दिवस आहे ना माझ्या बैलामुळंच माझी परिस्थिती बदलणार. तुला बोललो ना आत्ता मी, तुझ्यापेक्षा जास्त प्रेम माझं बैलावर आहे. वा, म्हणजे जेव्हा तू जिंकणार तेव्हा तुझ्याकडे पैसे येणार आणि मग आपले लग्न होणार. अरे त्यापेक्षा मी एका नोकरदाराशी लग्न केलेलं कधीही चांगलं. तू वाटच बघत बस तुझी जिंकायची. तू माझी आत्ताची परिस्थिती बघून मला नाकारलंय, पण लक्षात ठेव, एक दिवस तूच मला बोलणार, सुहास माझ्यासोबत लग्न कर. शब्द आहे माझा. अरे तू एका बैलामुळे मला कानाखाली दिली, मी हे कधीच विसरू शकत नाही. आणि तू माझ्याशी लग्न कर असं मी कधीच बोलू शकत नाही. तुझ्यापेक्षा भारी भेटल मला. चल निघते मी. तुझ्यासोबत आजपासून टाइम नाही मला बोलायला, कारण तेवढी लायकी पण नाहीये तुझी. भेटू लवकरच, पण तेव्हा प्रेमावर नाही लायकीवर चर्चा करू. चल निघ. अरे रवी, कुठे निघालायस? अगं तुला काहीच माहित नाही का? कसलं? अगं काल आहे ना सुहासने एका शर्यतीमध्ये भाग घेतला होता. आज त्याचा आहे ना निकाल लागलाय. अगं त्याचा पहिला नंबर आलाय. त्याला एक गाडी आणि 30 लाख रुपये रोख भेटलेत. त्याने इथपर्यंत यायला लय कष्ट घेतले ग. गेली 10 वर्ष ना तो सलग कष्ट करतोय. त्याचं आज स्वप्न पूर्ण झालं. हे बघ, मी त्याचा सत्कार करायला हार आणि शाल घेऊन चाललोय. आणि ना नानांनी ना गावात डीजे लावून बैलांची मिरवणूक काढलीये. तू या तिथं? हो येते. बरं चालते, चल, मला उशीर होतोय. हा हा जाऊ का? हॅलो, बोला ना. अहो ही माझी जीत नाही आहे, हे सगळं आहे ना माझ्या बैलामुळे शक्य झालंय. हो हो, धन्यवाद धन्यवाद. हो हो. हो शेठ, अहो केव्हापासून फोन लागले, जरा आमच्याकडे पण लक्ष द्या की. हा अभिनंदन. धन्यवाद. हे बघ, हार आणि शाल आणलाय. आम्हाला सत्कार तरी करू द्या तुमचा. अरे हार मला नको घालू, माझ्या 2 वाघांना घाल, कारण त्यांच्यामुळे मी जिंकलोय. जिंकलास रे बाबा तू. नाही, मी नाही जिंकलो, माझे 2 वाघ जिंकलेत आणि त्यांच्यामुळं मी. आणि फक्त त्यांनी मला जिंकवलं नाही रे, ज्या ज्या लोकांनी मला नाव ठेवले ना त्यांची तोंड बंद केली. लोक मला म्हणायचे हा कसला नाद आहे, पण आज सुद्धा त्यांना कळालं बैलगाडा शर्यत फक्त नाद नाही तर एक वेगळंच वादळ आहे. तू त्या वादळाचा एक भाग आहेस मित्रा. तुझा आज मला सार्थ अभिमान वाटतो बघ, तू माझा मित्र असल्याचा. आणि मला पण तू माझा होणारा नवरा म्हणून अभिमान वाटतोय. चुकलं माझं. अरे मी तुला शर्यतीमुळं खूपदा हिणवलंय, पण आज तू मला दाखवून दिलंस की बैलगाडी शर्यत हे तुझं पहिलं प्रेम होतं आणि तू जिंकलास. मला तुझ्या आयुष्यातलं दुसरं प्रेम व्हायला जागा देशील? मला माहिती होतं जोपर्यंत मी जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्हाला असंच हिणवणार, पण आज सुद्धा तुला कळालं ना का परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. बरं जाऊ दे, जे झालं ते सोड. आपण लवकरच लग्न करू आणि आपल्या नात्याला नव्याने सुरुवात करू. फक्त माझ्यावर प्रेम असू दे, माझ्या पैशावर नाही. मग बघ तुला कसा राणीसारखा ठेवतो. चुकलं माझं, मला माफ कर. बरं चला, मिरवणूक चालू झाली असेल, तात्या वाट बघत असतील. चला. हा चला तयारी करू. ठीक आहे. हा.
का सांगितलं माझ्या घरी खोटं? का वागलीस माझ्यासोबत असं? तुझ्यासोबत मैत्री केली हे चुकलं का माझं? अगं पूजा, घरच्यांना जर कळलं असतं ना माझं स्वतःचं लफडं चालू आहे तर त्यांनी मला मारून टाकलं असतं ग, म्हणून सांगितलं मी. अगं पण तुझ्या घरच्यांनी माझ्या घरी येऊन सांगितलं ना की गावातल्या सुहासोबत माझं लफडं आहे म्हणून. आणि तुझ्या खोटं बोलण्यामुळं मला किती मारलं घरच्यांनी, आणि त्यात तर माझं कॉलेज पण बंद केलं. अगं चुकी झाली माझी. जर मी घरच्यांना खोटं नसते बोलले तर आजही मैत्रीण तुझ्या समोर नसली. मैत्रीण होतीस, आता नाहीये. अशी मैत्रीण काय कामाची जी स्वतःचं झाकून दुसऱ्यांवर ढकलून त्याला बर्बाद करते. हे बघ, आजपासून माझ्यासोबत बोलायचं नाही आणि तुझं तोंड पण मला दाखवू नको. अगं चुकी झाली माझी, मला माफ कर. नावेलाच होता माझा म्हणून सांगितलं ग मी. खुश झाली असेल ना आता तू? मला भेटू पण नको आणि माझ्याशी बोलू पण नको. तुझी माझी मैत्री इथं संपली. चालले मी. पूजा, पूजा, स्नेहा कुठं आहे ग? माझ्या पुढं तिचं नाव नको काढू. माझी मैत्री नाही येते आता. अगं काय झालं? कालपर्यंत तर तुम्ही दोघी सोबत जात होते कॉलेजला, आज काय झालं दोघीमध्ये? कालपर्यंत जात होतो आम्ही सोबत, पण आज तिच्यामुळं माझं कॉलेज बंद झालं. तिच्या घरी तुमच्या दोघांचं कळलं. तिने असं सांगितलं तिच्या घरी की तुझं आणि माझं लफडं आहे. मग तिच्या घरच्यांनी माझ्या घरी येऊन सांगितलं. आणि माहिती का माझ्या घरच्यांनी मला किती मारलं, त्यामुळं माझं कॉलेज पण बंद केलं. तुमच्या दोघांमुळं माझं वाटोळं झालं. अगं मला नव्हतं माहीत एवढं खोटं वागते ती. तिचं माझ्यावर खरं प्रेम होतं ना, मग घरी सांगायचं ना, खोटं कशाला बोलली? हे बघ, तिच्या वतीने ना मी माफी मागतो, माफ कर. जाऊ दे, जे झालं ते झालं. इथून पुढं आता माझ्या वाटेला येऊ नका तुम्ही. काय झालं सुहास? एवढं अर्जंट का बोलवलं? तुला लाज नाही वाटत? तुझ्या मैत्रिणीला कशाला त्रास दिला तू? त्या पूजेने आपल्याला किती मदत केली बरं. आता तुझ्यावर संकट आलं, तिचं नाव पुढे ढकललं. अरे मला पण वाईट वाटतंय, पण आता काय करू? तिच्या घरी जाऊन मी माफी तर नाही ना मागू शकत. समजलं मला. उद्या जर तुझ्या घरी सांगायची वेळ आली, तू सांगशील? मला नाही वाटत तुझी हिंमत होईल म्हणून. तू कधीच साथ नाही देऊ शकत माझी. अरे असं नाहीये, आपल्याला लग्न करायचंय, पण मी जर आता जर घरी बोलले ना तर ते लग्नाला होकार नाही देणार. त्यामुळे मी तसं सांगितलं आणि ते दुसरंच होऊन बसलं. मला काय हौस नव्हती रे. एक काम कर, तिच्या घरी जा आणि जे खरं आहे ना ते सांग आणि तिचं कॉलेज सुरू कर. अरे पण मी सांगून काय फायदा? तिच्या घरचे माझ्यावर विश्वास नाही ठेवणार आता. माझ्या घरी येऊन सांगायची काही गरज नाही. जे खरं आहे ते सांगितलंय मी. आता तुझ्या घरी सुहासबद्दल विचारलं तर जे खरं आहे ते सांग. खोटं बोलून तू फक्त वेळ पुढे ढकलती, त्यांनी प्रॉब्लेम्स नाही सुटत. आणि जे खरं आहे ते सांग. अगं पण हे बघ, पण बिन काय नाही, हीच वेळ आहे, घरी जाऊन सांग. बरं सांगते. पूजा मला माफ कर, खरंच माझ्यामुळं खूप त्रास झाला ग तुला. जाऊ दे, सोड, जे झालं ते. फक्त एवढंच, आता इथून पुढं खोटं बोलू नको. जे खरं आहे ते सांगायचं. असं खोटं बोलल्याने एखाद्याचं आयुष्य बर्बाद होतं. खुश राहा तुम्ही. येते मी. हे बघ, तू आता घरी जा, तुझ्या घरी सांग आणि मी पण माझ्या घरी सांगतो. हो सांगते. आता इथून पुढं मी खोटं नाही बोलणार. चुकलंच माझं जरा. ठीक आहे. आणि आपल्याबद्दल पण घरी सांगते मी. ठीक आहे, येते मग मी. आणि आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. सुहास थांब ना. स्नेहा, सॉरी बरं का, मला उशीर झाला. चल पटकन. काय ग, तोंड का पाडलंस? तब्येत बरी नाही का तुझी? का कॉलेजला जायचं मूड नाही तुझा? काय सांगू अगं पूजा,
रोजच्यासारखं आज पण माझा दिवस खराबच जाणार आहे. काय झालं ग? आता काय होणार आहे? त्याने आज पण माझ्याकडे वळून नाही बघितलं. का ग एवढा भाव खात असून तो? कोण? सुहास आणि दुसरं कोण? अच्छा तो होय. तुला एक सांगू कस नाही, मला वाटतं त्याला कोणीतरी आवडत असेल, नाही तर असेल पण त्याची कोणीतरी. गप्पाई बाई, असं काही नाही. तू कॉलेजमध्ये पण कोणत्याच मुलीसोबत बोलत नाही बघ. नुसतं अभ्यास अभ्यास अभ्यासच करत असतो. अगं चांगलं आहे की मग, हुशार आहे, अभ्यासू आहे. कसलं चांगलंय? एवढा अभ्यास करून काय करायचंय काय माहिती. आयुष्यात ना कधीतरी मजा मस्ती केली पाहिजे. तुला लईच मजा मस्ती करायची वाटते सुहास बरोबर. अगं हो, मी लय स्वप्न बघून ठेवलेत. आमचं लग्न होईन, मग आम्हाला म्हणजे आमचं लग्न होईन, मग तो कामाला जाईन, मी घरी राहीन. आम्हाला मस्तपैकी 2 लेकरं असतील, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा हा माझ्यासारखा दिसेल आणि मुलगी ही सुहास सारखी दिसेल. वाव, किती भारी ना. विचार करूनच माझ्या पोटात गोळा आलाय. अगं थांब, मग तुला एवढा आवडतो तर त्याला सांगून टाक ना. अगं तेच ना, कसं सांगू मी? मला भीती वाटते का त्याला सांगायची. अरे स्नेहा, प्यार किया तो डरना क्या. त्याला तू बोलून बघ, मग तो काय बोलतो उत्तर येऊ दे. मग चल. ठीक आहे, तसंच करते. बघते काय म्हणतो इथं. ठीक आहे, जा. सुहास थांब ना, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल. बोल. मला ना तू तू छान दिसतोस. हा मग मग अभ्यासात पण तू हुशार आहेस. हा मग तुला सगळे मानतात आहे ना, आणि तू सगळ्यांची मदत करतो. पुढे बोल ना. कॉलेजमध्ये पण तू टॉपला आहे आणि छान पण दिसतोस तू. अरे हा मग. अरे काय हा मग लावलंय? तुला समजत नाही का मला काय बोलायचंय? तू अरे मला तू सकाळ दुपार संध्याकाळ मला सारखं तूच दिसतोय. जिकडे बघ मला फक्त तूच दिसतोय. सकाळी घरून निघलं का मला तूच, दुपारी कॉलेजमध्ये तूच, रात्री झोपताना तूच. अरे मी जिथं बघन तिथं मला फक्त तूच दिसतोय. तुला कळत कसं नाही? मी अख्खं स्वप्न मी तुझ्यासोबत पाहायचं मी विचार करते. अरे मला लग्न पण तुझ्याशीच करायचंय. मी येडी झाले रे तुझ्या प्रेमातलंय. आता तू समजून घे काय ते. आणि आय लव्ह यू. लगेच उत्तर नाही दिलं तरी चालेल. तुला वाटन तेव्हा उत्तर देतो. मी तुझ्या उत्तराची वाट बघन. येते मी. बोलले बाई एकदाच. लय हिंमत आहे ग तुझ्या. हा ना, गावातली पहिली पोरगी असशील जिने मुलाला प्रपोज केलाय. काय बोल लागतो? नाही ना. जाऊ दे, उत्तराची वाट बघ. हा चल चल. बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है. अगं कुठं चालले आवरून? मला का बोलवलं इथं? अगं ते सुहासने मला भेटायला बोलवले त्या हायवेच्या हॉटेलला. अरे वा. हळू ना, थोडी जात काय बोलती. हा, घरच्यांनी जर ऐकलं ना मारून टाकतील मला. तर आई तुला याच्यासाठी बोलवले की तू ना आता घरी सांगायचं की आपण अंजलीकडे चाललोय अभ्यासाला. मग ना निम्या रोड पर्यंत तू माझ्यासोबत ये. मग तिथून मी जाईन आणि तू इकडे वापस ये. काम झालं का लगेच कळलं मला. बरं जाऊ दे ती. चल ना लवकर, परत तो वाट बघत बसला असेल ग. हा चल. चल चल. बरं झालं ना तू माझ्यासोबत आली. हो ना. बरं चल, मी जाते, तू जा इकडून. काम झालं तर लगेच कळते हा ना. अगं तसं नाही, पण तू येणार आहे का माझ्यासोबत?
अगं तसं नाही, मला तुझी काळजी वाटते म्हणून ग. मी एक काम करते, मी इथेच कुठेतरी जवळपास थांबते. काही प्रॉब्लेम झाला ना मला लगेच फोन कर. कसला प्रॉब्लेम? अगं पोरांचं काही सांगता येतं का? बरं चल मी येते, जा मग तू. ठीक आहे. हे थांब, अशी कस काय चालली? तोंड बांध, हा बांधते मी. नीट बांध. हा बांधते मी. जा मग तू. हा हा, फोन करा. हो हो. सर बस. काय घेणार तू? काही नको मला. अगं घे ग. ठीक आहे, एक कोल्ड कॉफी घेते. दादा 2 कोल्ड कॉफी द्या बरं. स्नेहा, तू या गावातली ना पहिली मुलगी असशील का जिना प्रपोज केलाय. खरंच डिरिंग आहे बरं का तुझ्या. बाकी फालतू गिरी सोडा नको तर दे. स्नेहा, मी विचार केलाय. हा विचार ना. तुला माझं उत्तर पाहिजे ना? हो. हे बघ, तुझं माझ्यावर प्रेम पण आहे आणि माझ्यासोबत तुला लग्न पण करायचंय. पण माझं उत्तर नाही असं आहे. का? तुला दुसरं कोणी आवडतं का? अगं तुम्हाला चांगली वाटते पण नको. हे बघ स्नेहा, माझं लक्ष आहे ना, मला अभ्यासावर केंद्रित करायचंय. IAS IPS अधिकारी बनायचंय, नाहीतर मला सैनिक व्हायचंय. आणि आजकाल मुलींना सैनिक नवरा नकोय. आजकाल मुलींना फक्त त्यांच्या आवडीनिवडी जपणारा, त्यांचं रक्षण करणारा असा नवरा पाहिजे. आणि मी वर्षभर सीमेवर लढायला जाणार आणि तुझ्या नशिबी फक्त वाट बघणं आणि एकटेपणाच असणार. आणि मी जर शहीद झालो तर तू विधवा होणार. हे काय बोलतोय तू? हे बघ स्नेहा, जे खरं आहे ना तेच बोलतोय. आणि सॉरी, माझं नाच सोडून देतो आणि माझं उत्तर नाही हेच आहे. आणि माझ्यासाठी फक्त राष्ट्रप्रेम प्रथम आहे. मी जगन सुद्धा देशासाठी आणि मरण सुद्धा देशासाठी. खरंच सॉरी. हो, नका रडू. तुमचा जेवढा जीव आहे तेवढा माझा बी जीव आहे की तिच्यावर. अगं पोरगी झालती तेव्हा किती खुश होतो मी. आपल्या घरात पहिली पोरगी आली. तुझ्यापेक्षा जास्त जीव लावलाय बरं का मी तिला. पण शेवटी बापाने किती जीव लावलाय, ती पोरगी म्हणजे पारख्याचंच धन. आता आपली चकुली लग्न झालं की आपल्याला सोडून निघून जाणार कायमचीच. अहो, प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा एक दिवस येतो, तेव्हा तिला तिचा जन्मघर सोडावंच लागतं की. आपण नुसतं घर नाही ना सोडायला लागत, तिला तिच्या बापाचं नाव सुद्धा पुसून टाकावं लागतं. तुला सांगतो, छकुली जसजशी मोठी होत होती ना
तसं माझं काळी जातून तुटायचं. कुठं लग्नाला गेलो ना की त्या नवरीमध्ये मला माझी छकुलीच दिसायची आणि असं वाटायचं एक दिवस माझी छकुली सुद्धा मला सोडून निघून जाणार. मी नव्हते का आले माझ्या बापाला सोडून, पण नवरा तुमच्यासारखा असला म्हणजे त्रास होत नाही बघा पोरीला. हा, हे पोरगा बी खरंच चांगलं आहे, म्हणूनच पोरीने बी आपले होकार दिला आणि मी बी म्हणलो होऊ द्या यांच्या मनासारखं. बरं चला, हे सगळं जाऊ द्या. मी जातो आणि आता छकुलीसाठी आहे ना, तिला काय काय खायला आवडतं का ते सगळं घेऊन येतो. हो जा. 2च दिवस माझी पोरगी इथे, 2 दिवसात आहे ना तिची सगळी हाऊस मौज करून घेणार मी. एकदा कधी सासरी गेली मग या घरी सुद्धा पाहुणी म्हणूनच येणार आहे. बरं चल, जाऊ का मी? जा जा, तिला काय खायला आवडतं ते घेऊन या. जा बरं. आपला बाप आपल्याला लहानपणी त्याच्या खांद्यावर खेळवतो, आपले लाड करतो, आपल्याला मोठं करतो, आणि आज आपल्याच बापाला सोडून जावं लागेल असं वाटलं नव्हतं का कधी? हे बघ पूजा, तुला सांगते मी, जेव्हा आपल्यावर खरी लग्नाची वेळ येते ना, तेव्हा असं वाटतं लग्न हा प्रकारच नसावा. बघ ना, आपल्या आईबापाला सुद्धा सोडून जगणं ना काही सोपं नसतं ग. जावंच लागतं ग, शेवटी मुलीवर पुढच्या पिढीचा भार असतो असं म्हणतात. काळजी नको करू, चांगला संसार कर. आपण त्यांना जीव लावला ना, ते पण आपल्याला आपल्या आई वडिलांसारखं जीव लावतात, आणि तेवढी समज आहे तुला. ते तर आहेच ग. जर सासू सासऱ्यांना जीव नाही लावला ना तर लगेच बोलतात. आईबापाने काय शिकवले असे टोमणे मारत राहतात. आणि मला असं वाटतं की त्यांनी माझ्या आईबापाचं नाव नाही प्रेमानेच घेतलं पाहिजे, आणि मी तशीच वागणार. तशी तू हुशार आहे म्हणा, ते जाऊ दे, सगळं सोड. तिकडं गेल्यावर तुला माझी आठवण येईल का ग? येईल ना. अगं लग्न झाल्यावर आपले आईबाप, मित्रमैत्रिणी सगळं सोडून जावं लागतं ग. किती अवघड असतं ना आपलं आयुष्य. तुझी लय आठवण येईल मला, आणि काळजी घे. आता मी नाही तुझ्यासोबत भांडायला. हॅलो, हा हा, अहो मंगल कार्यालय नाही का ते आपलं हायवेच्या कडेच? हा हा, कार्यालयातच ठेवलंय लग्न. तो डायरेक्ट तिकडे आहे, तुम्ही इकडे येऊच नका आता. हा हा हो, सगळ्यांना सांगितलंय ना? हा, सगळ्यांना सांगून टाकलंय बघ. ते लग्न हे रुसत आहे ते रुसत आहे. नाही नाही, त्याची अजिबात काही काळजी करू नको, मी एकदम व्यवस्थित सगळ्यांना सांगून टाकतोय. बाबा काय सांगताय लोकांना? अगं आता लग्नाचं सांगायला नको ज्याला त्याला. आता आधीच्या सारख्या पत्रिका राहिल्यात का? हा, हे फोनवरच सगळं जमतंय बघ. बाबा मला हे लग्नच करू वाटत नाही हो. का रे बाळा, काय झालं? बघा ना बाबा, लग्न करून तरी काय करू मी? कसं जगणार मी तिकडं? तुम्हाला सोडून जावं लागेल मला, माझ्या मैत्रिणीला सोडून जावं लागेल, आणि हे गाव गाव पण सोडून जावं लागेल. कसं जगू मी तिकडं? हे बघ बाळा, प्रत्येक मुलीला आपलं घर सोडून एक ना एक दिवस जावंच लागतं, आणि लग्न झाल्यानंतर नवऱ्याचं गाव हेच तिचं गाव असतं. आता तुझी आईच नाही का, तिचं घरदार सोडून आपल्याकडे आली, सगळा गोतावळा सोडून इकडं आली. तसंच आता तू पण जायचं. तुझ्या नवऱ्याचं गाव हेच तुझं गाव. अगं काय नाही, सुरुवातीला होतो थोडा त्रास, पण नंतर होऊन जाईल तुला सवय. बाबा मला तुम्हाला सोडूनच जाऊ नाही वाटत. मुलीला जावंच लागतं बाळा, सोपं नसतं. मला सुद्धा पोटच्या पोरीला सोडून जाऊ वाटेना. अरे रवी,
कामावर नाही गेला होय आज? काका सुहास आणि मी एकाच कंपनीत आहे ना कामाला. हा माहितीये मला. अरे म्हणूनच म्हणलं कामावर नाही गेला तू आज. नाही ते जरा लवकरच आलो. सुहासनीच मला तुमच्याकडे पाठवले. का रे, काय झालंस? ते काय तुमच्या जमिनीची काहीतरी व्यवहार चालू आहे ना. हा, अरे थोडी पैशाची गरज होती म्हणून ती जमीन तारण ठेवून आहे ना, पैसे घ्यायचे होते आम्हाला. श्वास म्हणला बरं का, कोण ओळखीचं आहे बोलणार आहे मी म्हणून. हा, तो त्या कामाबद्दल आहे ना कंपनीत एका माणसाशी बोललाय. हा, आणि काय झाले, आज कामाचा लय लोड आहे आणि त्याला मालकाने थांबून घेतले. मग तो बोलला तूच घरी जाऊन आहे ना तेवढे कागदपत्र घेऊन ये. हवं तर मी फोन लावून देतो त्याला. अरे नाही नाही, फोन कशाला लावून देतो? अरे का लहानपणीपासूनच एवढं जीवलग दोस्त तुम्ही. अरे सुहास आमच्यापेक्षा तुझ्यावर जास्त विश्वासी. फोन बिन काय लावू नको, मी कागदपत्र घेऊन आलो, थांब इथेच. हा या घेऊन. ही घे कागदपत्र आणि जपून ने बर का. हा बरं चला येऊ का काका? पाणी बी नाही काय? नाही नको, ते सुहासला द्यायचेत ना. हा चालते चल. जातो. भाऊजी का वहिनी कुठे गेलते? जरा ते सामान आणायला गेले होते. तुम्ही आज कामाला गेले का? नाही आज जरा लवकरच आलो होतं. ते तुमच्या घरी गेलो होतं ना. का बरं? ते तुमचा काहीतरी जमिनीचा व्यवहार चालू आहे ना, तेव्हा सुहास बोलला तू जाऊन ये. ते आज कंपनीमध्ये कामाचा लय लोड आता, त्याच्यामुळे साहेबांनी त्याला सोडलं नाही, म्हणून तुम्हाला तूच कागदपत्र घेऊन ये. हा का, बरं बरं. बरं वहिनी एक विचारू का? विचारा ना भाऊजी. तुम्ही जमीन तारण ठेवताय, त्याच्यापेक्षा मी काय मदत करू का? अहो एवढं काही माहित नाही बरं का मला, पण आधीच हाय वाटतं थोडंसं कर्ज. अच्छा, म्हणजे एक कर्ज फेडायला दुसरं कर्ज. कर्जाने कुठं कर्ज फिटत असतं का? एक सांगू का वहिनी, श्वास एवढा कर्जबाजारी का एकाच गोष्टीमुळे झाला असं. कशामुळं? एक वेळेस नशा परवडल, दारू परवडल, बाईचं ना लय वाईट. काय? हा वहिनी, आमच्या कंपनीमध्ये ना एक संगीता नावाची बाई आहे, एकदम डेंजर. श्वासपेक्षा ना वयाने मोठी. ती काय करते, माणसांना जाळ्यात अडकवते आणि एकदा माणूस जाळ्यात अडकला ना पैसे उकळायला सुरुवात करते लगेच. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, सुहास त्या बाईच्या नादी लागला असं का? असू शकतो बरं का. एकदा दोनदा त्यांना मी कंपनीमध्ये नजर होताना बघितलंय. अरे देवा. हा वहिनी, तुम्ही सावध राहा बरं का. बरं चला येतो मी. बरं बरं. काय झालं? लय खुश दिसताय तुम्ही. आपल्याकडे ना आता लय पैसा येणार आहे आणि आपल्या सगळ्या गोष्टी ना आता आपली पूर्ण होणार आहेत. मी ना 1 एकरची 10 एकर तुला कशी करून दाखवतो पा. फक्त तुझं हे तोंड आहे ना कुठं उचकटू नको. नेमकं काय केलं तुम्ही असं? त्या सुवासला आहे ना लय मस्ती आली होती. कंपनीमध्ये काल माझ्याकडून एक चूक घडली तर त्याने लगेच सगळ्यांसमोर माझी इज्जत काढली. तो मोठ्या पोस्टला आहे, मी लहान पोस्टला आहे. म्हणून काय झालं, लहानपणापासूनचा मित्र आहे ना तो माझा, म्हणून कुठं पण काय पण बोलावं का, लगेच इज्जत काढावं का माझी. त्याची सगळीकडून मी आता आहे ना कोंडी करणार आहे. त्याची आधी जमीन, आई बाप, बायको, त्याच्या जमिनीची कागदपत्र तर घेतलेत मी आणि वहिनीच्या मनात सुद्धा पिल्लू सोडून आलेले. अहो काय केलं तुम्ही असं? किती केला तरी तो तुमचा मित्र आहे आणि आपल्याला किती वेळा मदत केली त्यांनी. मग काय उपकार केलेत का, म्हणून कुठं पण इज्जत काढायची का माझी? अहो कामाच्या ठिकाणी चालतं असं, समजून घ्यायचं जरा. एकदा एखादा माणूस माझ्या डोक्यात गेला ना मी त्याला सोडत नसतो. आणि डाव करून आहे ना सुहासच्या साया घेतलेल्या आहेत मी कोऱ्या कागदावर. आता ती सगळी जमीन आहे ना आपली होणार आहे. अहो काय करायची असली जमीन, आणि काय झालं ना तुम्ही त्यांचं घर नाही फोडू शकत. त्याच्या आई वडील आणि बायको खूप मानतात त्यांना. तू नक्की त्यांच्या बाजूने आहे का माझ्या बाजूने? मी खऱ्याच्या बाजूने आहे. आणि असं करून काय समाधान भेटणार आहे हो तुम्हाला? मला भेटेल समाधान, आणि तुला माझी साथ नसेल ना द्यायची, जग मार तुझी तू. चालते हो माझ्या घरातून. नाही राहायचं मला, चालले मी माहेरी. आणि सगळं सामान बांधायचं आणि लगेच निघायचं.
थांब, बोलू नको. मी तुला बोलणार पण नाही आणि मारणार पण नाहीये. मला तुझ्यासोबत फक्त बोलायचंय. काय बोलायचं बोल पटकन. खरं तर बोलण्यासारखं काही राहिलंच नाही. तुला जे करायचं होतं तू केलंस. मला बहीण भाऊ नाहीये, पण सख्या भावापेक्षा जास्त विश्वास ठेवला तुझ्यावर. मित्र असून सुद्धा भावासारखं मानलं होतं. तू काय केलं होतं तुला आठवते का? अरे कंपनीमध्ये माझ्याकडून एक चूक झाली छोटी, तू तर चार चौघात माझी इज्जत काढली. ती छोटी चूक नव्हती. कंपनीमध्ये तू फ्रॉड, चोऱ्या माऱ्या करायला लागला होता. तुझ्यामुळं ती कंपनी बंद पडायची वेळ आली होती. मला असं वाटायला लागलंय तुझी वृत्ती तशी झाली. आधी कंपनीमध्ये कांड केला, नंतर माझं घर फोडलं आणि छोट्याच्या जमिनीसाठी तू माझ्या संसारात विष कालवलं. केलंय मी तुला बरबाद. तुझ्याकडे आता काहीच उरलेलं नाहीये, नाही तुझी जमीन ना तुझं घर. बरोबर आहे, माझ्याकडे काहीच उरलं नाही. पण एक लक्षात ठेव, एक अशी गोष्ट आहे माझ्याकडं ती तुझ्याकडे नाहीये. काय? माझे आई वडील, माझी बायको माझ्यासोबत आहे, पण तुझ्यासोबत कोणीच नाही. तू माझी जमीन घेऊन इथं घर बांधलंस, पण त्या घरामध्ये कोणीच नाहीये, फक्त 4 भिंती आहे. किती झालं ना, माझे आई वडील, माझी बायको माझ्या सोबत आहे. तुझ्यासोबत कोण आहे? तुझी बायको तुला सोडून गेली, तुझे आईबाप सुद्धा तुला एकट्याला टाकून गेलेत. माझे आईबाप, माझी बायको हेच माझं सुख, हेच माझे समाधान आणि हीच माझी लाखमोलाची संपत्ती. तू मर एकटाच इथं, पुन्हा भेटू पण नको.